च्या सुरुवातीला कोल्हापूरसाठी महत्त्वाची बातमी आहे। कोल्हापूरमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। नद्यांच्या पातळीमध्ये झपाट्याने वाढ होतीये। पंचगंगा नदीची पाणी पातळी 26 फुटांवरती पोहोचली आहे। जिल्ह्यातील 33 बंधारे पाण्याखाली गेलेत। धरण क्षेत्रातही धुवाधार पाऊस कोसळतोय। कोल्हापूरमध्ये धुवाधार पाऊस सुरू आहे। कोल्हापूरमध्ये सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे। नद्यांच्या पातळीमध्ये झपाट्याने वाढ होण्यास सुरुवात झाली आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी 26 फुटांवर पोहोचली आहे। जिल्ह्यातील 33 बंधारे पाण्याखाली गेलेत। धरण क्षेत्रात सुद्धा अशाच पद्धतीने जोरदार पाऊस सुरू आहे। विशाल पुजारी माझे सहकारी कोल्हापूरहून थेट आपल्यासोबत जोडले गेलेत। विशाल, जोरदार पाऊस कोसळतोय कोल्हापूरमध्ये, सध्या काय परिस्थिती? नक्कीच तृप्ती, काल सकाळपासून मुसळधार पावसानं कोल्हापुरात हजेरी लावलेली आहे। आज सकाळपासून सुद्धा पावसाची रिमझिम सुरू आहे। खरं तर आज सकाळपासून पावसाचं थोडंसं प्रमाण जरी कमी असलं तरी हवामान विभागानं कोल्हापूरला अतिमुसळधार पावसाचा इशारा देखील दिलेला आहे। त्यामुळे आज दिवसभर कसं वातावरण राहतं याकडे आपलं लक्ष असणार आहे। मात्र कोल्हापुरात जो सध्या 2 दिवसांपासून जो पाऊस सुरू आहे त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत हळूहळू वाढ होऊ लागलेली आहे। गेल्या आठवड्यामध्ये जो पाऊस झालेला त्या पावसामध्ये पंचगंगा नदीची पाणी पातळी इशारा पातळीपर्यंत पोहोचण्यापर्यंत आलेली होती, मात्र पोहोचलेली नव्हती। मात्र पुन्हा पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पंचगंगेची पाणी पातळी हळूहळू कमी झालेली होती। ती जवळपास 19 फुटांवर आलेली होती। आता पुन्हा या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आणि आता 26 फुटांवर ही पातळी पोहोचलेली आहे आणि जवळपास 33 बंधारे जिल्ह्यातले पाण्याखाली गेलेले आहेत। जो मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे त्यामध्ये ओढे नाले भरून वाहत आहेत। काही ठिकाणी बंधाऱ्यांवरनं पाणी गेल्यामुळे वाहतूक मार्ग देखील बंद झालेले आहेत। धरण क्षेत्रात सध्या मुसळधार असा पाऊस सुरू झालेला आहे। त्यामुळे हवामान विभागाने जो इशारा दिलेला आहे त्यानुसार आज दिवसभर कोल्हापुरात कसं वातावरण राहील याकडे आपलं लक्ष असणार आहे। तृप्ती, विशाल, धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।